आणि महत्त्वाची बातमी, भारत पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यावरून ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे। पाकिस्तान सोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। उद्या पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर पाठवत आंदोलन करणार असल्याचं ठाकरे म्हणाले। यावर भाजपने देखील प्रत्युत्तर दिलंय। रविवारी दुबईत होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे आक्रमक झालेत। पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित केलाय। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। ज्यांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते, अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत, त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय, नालायक शब्द वापरतोय, भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, आतंकवादियों की बहन म्हणाले होते। त्या गदड्यांचं आता काय करणार? भारत पाकिस्तान मॅचचा निषेध करत रविवारी सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी आंदोलन करणार आहे। या दरम्यान पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवण्यात येणार आहेत। मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर ते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंड हवेमध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी। मैं सारे लोगों को कहता हूं जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे, क्योंकि बात स्पष्ट है। जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे, जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर। फिर से मैं कहता हूं कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपीयों को मैं कहता हूं कि औकात में रहे। तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? भारत पाकिस्तान मॅचवरून भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकारण पेटलंय। माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत। लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही। कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही। माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही, तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे। आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची। पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय, ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांनी तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे। हे दुर्दैव देशाचं। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुर्खा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे भाजपमध्ये युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय।